खरं का खोटं आहे? खरं का खोटं आहे? येस. पण मी एकच सांगतो तुम्हाला, इथून पुढच्या सगळ्या सायकल प्रॉपर पद्धतीने चालायच्या असतील तर तुम्हाला आजचं ट्रेनिंग जबरदस्त मोठं बूस्ट म्हणून मिळणार. सिटीज मध्ये जे काही कार्यक्रम झाले, सगळे जे कार्यक्रम होते, या कार्यक्रमाला जी लोक आली नाहीत त्यांना खूप मोठा पश्चाताप झाला. त्यामुळे तुम्ही आज सगळे जर इथं बसलेल्या हॉलच्या आत सगळे लकीएस्ट पर्सन आहात. तर तुम्ही जो काय आज वेळ दिलाय, हा तन मन आणि धन देऊन जर आज व्यवस्थितपणे जर तुम्ही तुमच्या कानामध्ये जीव आणून प्रत्येक पॉइंट ना पॉइंट जर तुम्ही आज ऐकला, तर मला असं वाटतं की ज्याचा चेक 25,000 आहे त्याचा 50 होईल, ज्याचा 50 आहे त्याचा 1 लाख होईल, ज्याचा 1 लाख आहे त्याचा 2 लाख होईल. अशा पद्धतीचा बूस्ट तुम्हाला आज मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, सगळे एक्साइटमेंट करण्यासाठी, दिवसभर हा कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकण्यासाठी तुमच्या सगळ्या गोष्टीची सोय आम्ही केली, त्याची चिंता तुम्ही करू नका. ओके? हॅलो? येस. तर आपल्याला काय करायचं, हा जो वेळ दिलाय, हा वेळ या हॉलमध्ये बसून एक जबरदस्त मोठा आपल्याला काय करायचंय, एक विषय लक्षात घ्यायचा. तर सगळेजण रेडी आहात? तुम्ही सगळेजण रेडी आहात? रेडी आहात आपण आता विषयाला सुरुवात करूया. कृषी क्षेत्रातली नवीन पाहणी. ओके? आपण सेंद्रिय शेती जर बघितली तर सेंद्रिय शेती का करणं गरजेचं आहे. आज बऱ्याच ठिकाणी बघितलं तर सेंद्रिय उत्पादनं विकत मिळतात. सेंद्रिय शेतीमध्ये गेलं तर शेतकऱ्यांना जर आपण जाऊन विचारलं तर सेंद्रिय शेती करायची का, तो सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे, पण आमच्या जमिनीला सवय लागली रासायनिक खतं वापरल्याशिवाय आमचं पिकच येत नाही. त्याच्या मनामध्ये ही संभ्रम अवस्था. ही संभ्रम अवस्था काय, तर कुणी पण उठलं आणि ऑर्गॅनिक फार्मिंगवर ज्या पद्धतीने लोकांच्या मध्ये जनजागृती करायला पाहिजे होती त्या पद्धतीने न करता अर्धवट माहिती केली आणि स्वतःची काहीतरी प्रॉडक्ट विकून आपला फक्त खिसा भरायचं काम केलं. कारण त्याला एकच माहिती होतं की शेतकरी सगळ्यांचं गिराईक आहे. खरं खोटं? आणि शेतकऱ्याला सुद्धा अडाणी ठेवण्यामध्ये खूप मोठ्या संस्थांचा, खूप मोठ्या कंपन्यांचा, खूप मोठ्या राजकीय पक्षांचा खूप मोठा स्वार्थ आहे. शेतकरी हा आपला कसा राहायला पाहिजे, अडाणी राहायला पाहिजे. पण शेतकरी अडाणी का राहिला? शेतकरी अडाणी राहण्या पाठीमागे कारण अशी होती, जर माझ्या आजोबांचा काळ जर बघितला तर आजोबांच्या काळामध्ये आमच्या आजोबांनी कधी कुणाला विचारलं नाही की शेती कशी करायची. आमच्या आजोबा तर बांधावर गेल्यानंतर तो काय करतो, त्याला जर गाजर गवत किंवा काँग्रेस जर दिसलं ना तर तो उपट्याला खाली वाकत नाही, त्याच्या कमरेत भूक भरते. कारण तो कोण आहे, भारत टायमर शेतकरी मालक आहे. तो शेतीचा कोण आहे, शेती फक्त सांगण्यासाठी राहिली. आमच्याकडे किती शेती आहे एवढंच सांगण्यासाठी. त्याला विचारला शेती 4, 5, 6, 7, 8 असं कुटुंब होतं. बरोबर. आणि त्यातल्या 3-4 मुलांच्या पैकी जो मुलगा गंड आहे, जो शाळेत कधी गेलाच नाही, त्याला आपण कुठं टाकला, शेतीला. आणि जो शिकलेला पोरगा आहे तो दुसऱ्याच्या दारात चाकरीला पाठवला. खरं का कुठं? ऍक्च्युअली शेती हा जबरदस्त मोठा अभ्यासाचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. या वर्षी तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीने तुमचं पीक आणलंय ना, त्या स्ट्रॅटेजीला जर तुम्ही पुढच्या वर्षी करायला गेला तर गोत्यात येतात. खरं का खोटं? सगळ्यात जास्त अलर्ट आणि सगळ्यात जास्त अभ्यास करावा लागतो तो कुठं, शेतीमध्ये. पण तिथं आणून कोणाला टाकलं, अडाणी पोराला. बरोबर. आता ही सगळी शहरात गेली, शहरात नाही ह्याला इथं लात मारली मध्यंतरीच्या काळात, आणि ती सगळी कुठे आली, जत्रा घरी आली. आता ही थोडी शानी नाही, थोडी गडी नाही. आजोबांच्याकडून शेतीचं जे पारंपरिक पद्धतीने आलेलं ज्ञान आहे, हे ज्ञान मिळालंय कुणाला, जो गंड आहे त्याला. आणि जो शहाणा आहे त्याला कसं अर्धवट मिळालं. पण तो शहरात आल्यामुळे तो काय म्हणला की तुम्ही मला कुणी काय शिकवायचं नाही, आपण लय भारी शेती करणार. का तर त्याच्या खिशात काय होता, पैसा.
आणि मग तो गेला कृषी सेवा केंद्रवाल्याच्याकडे, त्याला म्हणला की झाडाचं पान तोडतो ते असं, बरोबर रोग आलेला, पिशवीत टाकतो, जातो, म्हणतो हे असं का झालंय. तो बी असा निवांत बसला असतो फॅन खाली, एक बाटली हाताने ती इकडची देतो, एक सांगतो ती वरची सगळ्यात कोपऱ्यात ठेवली बाटली काढ, ही जाऊन फवार होऊन जाईल, कथा असतो, बरोबर. कळत काय नाही, मालक पिकाचा हो, डायग्नोस कोण करतोय, दुसरा खर्च कोण करतोय हो. आणि अशा पद्धतीने शेतीची वाढ लागली. माझ्या आजोबांनी जी शेती दिली होती ना आमच्या वडिलांना किंवा आमच्या चुलत्यांना, ती 1 नंबरची शेती होती. पण अज्ञानामुळं आज जर बघितली तर 17 एकर शेती आजही आमच्या चुलत्यांच्या आमच्या वडिलांच्या नावानं आहे, पण त्याच्यात कुसळ सुद्धा उगवत नाही. सगळ्यांना मीठ फुटलंय. वाट कुणी लावली, कशामुळे लागली. बरं आणखीन एक गोष्ट आहे आमच्याकडे पश्चिम, हे आता तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे 5 एकर वाला म्हणजे गडगंज मानला जातो, कारण अल्पभूधारक आहे. त्याला जर चुकून एकुलता एक मुलगा असेल तर तो बाप सांगतो 5 एकर शेती आहे, पण पोराच्या पायाला माती लागून दिली नाही, वाद बाप, त्याला म्हणायचा बाप. हाय का पुतळा तुझ्याला, कुठला पुतळा करा उभा त्याला. हाय अशी कंडिशन. आणि मग सगळ्यांनी बोलायचं आमची वाट लागली, सरकारनं आमचं काय केलं नाही, आम्हाला दरच दिला नाही. कोणतरी उठतो, चला म्हणतो तुम्हाला नाही मिळवून देतो, गेलीच भाकरी बांधून तहसीलदार कार्यालयाला होईल. आहे ना सर, बरोबर आहे की नाही. या सगळ्यांच्यामुळे वाट मात्र लागली आपल्या शेतीची, खरं का खोटं आहे. मग ऑर्गॅनिक फर्टिलायझेशन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना पहिले तर काय आहे हे समजून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपला शेतकरी कधी सुद्धा ह्या गोष्टी विचारात घेत नाही. आपला शेतकरी फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागलाय, ते म्हणजे उत्पादन. त्याला काय पाहिजे, उत्पादन. आणि त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे की ऑर्गॅनिक फर्टिलायझेशन ज्यावेळेस मी चालू करेन त्यावेळेस माझ्या उत्पादनामध्ये घट होणार आहे, वाढणार आहे 2-3 वर्षानंतर. माझं पिकाचं उत्पादन 2-3 वर्षानंतर वाढणार, पण ह्या वर्षामध्ये त्याची घट होणार. पण मी या डायसोनच तुम्हाला सांगतो, सगळेच अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स आणि अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी घेऊन आलाय की त्याच्यामुळे त्याच्या उत्पादनात घट नाही होणार, तर खताच्या खर्चामध्ये निम्म्यानं घट होणार. आपलं विजन आणि आपलं मिशन क्लिअर आहे. आपल्याला कोणाला कुठला प्रॉडक्ट नाही विकायचा. ऑर्गॅनिक फर्टिलायझेशन मधनं ज्यावेळेस एखादा शेतमाल तयार होतो त्यानंतर सेकंड शेतकऱ्याच्या समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. सर तुम्ही बरोबर म्हणताय, आमचं पीक जे काढलंय ते आम्ही ऑर्गॅनिक म्हणून काढलंय, पण ऑर्गॅनिक म्हणून ज्यावेळेस आम्ही पीक काढतो ना त्यावेळेस आम्हाला शेतमालाला आम्हाला भाव मिळत नाही. पण सनेजने त्याच्यावर सुद्धा प्रोव्हिजन केली आहे. सनेज हे सगळे प्रॉडक्ट्स स्वतः विकत घेणार आणि सगळ्या लोकांना सनेजच्या माध्यमातून ऑर्गॅनिक धान्य आणि ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी खायला घालणार. आणि बाजार भावापेक्षा जास्त भावानं ते शेतांच्याकडून खरेदी करणार. जी गोष्ट गव्हर्नमेंटला जमली नाही ना, ते व्हिजन, ते पाऊल घेऊन कोण उतरलंय, सनेज उतरलंय. संकल्पना कशी आहे सर? जबरदस्त संकल्पना आहे. समृद्ध शेतकरी, समृद्ध भारत. शेतकरी पण समृद्ध होणार आणि भारत पण समृद्ध होणार. आणि याची सुरुवात तुम्ही बघितली असेल, आपल्याकडे तूर डाळ सुद्धा ऑर्गॅनिक आहे आणि आपल्याकडे भात सुद्धा ऑर्गॅनिक आहे. आताशी फक्त डाळ भाताचा आपण विचार केला लोकांचा, बरोबर ना. येणाऱ्या काळात
उसळीचं करणार, आमटीचं करणार, सगळा करणार. ज्वारी, गहू वगैरे सगळ्या काय गोष्टी आपल्याकडे मिळतील. सनेजच्या बॅनर खाली मिळणारी कुठली गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्या ऑर्गॅनिक तुम्हाला मिळणार. दुसरी आहे की नाही विजन मिशन खतरनाक? वाटतंय तुम्हाला ह्या मिशन मध्ये काहीतरी दम आहे? आणि हे मिशन घेऊन ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडे खाली जाणार आहात ना, त्यावेळेस शेतकऱ्याला किती गिऱ्हाईक बनवू नका. शेतकऱ्याला फक्त संकल्पना समजून सांगा की आम्ही काय करणार आहे. आणि शेतकऱ्याच्या डोक्यात तेच मोठे प्रॉब्लेम आहेत. एक तर त्याचं उत्पादन घटतंय आणि दुसरं त्याच्या शेतमालाला प्रॉपर पद्धतीने दर नाहीये. या दोन्ही पण प्रॉब्लेम ते शेतकऱ्याचे जर आपण सोडवले तर काय होऊ शकतं. आणि जशी आपली थीम आहे, या हॉलमध्ये बसलेले अशा किती टक्के लोक आहेत सांगा की ज्यांच्या घरी त्यांची स्वतःची शेती आहे? त्याने हात वर करा. बापरे, तुम्ही ज्या गावामध्ये आहात त्या गावामध्ये तुमची समजा 2 एकर शेती असेल तर 1 एकर शेती आम्ही सांगतो त्या एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही केली तर त्या गावामध्ये तुमचा रिझल्ट उभा राहील. बरोबर? लोक विचारतील तुम्हाला, कारण शेतकऱ्याला सवय असते. चांगलं पीक आलं ना काहीतरी टाकून की असं निवंत भावचा असतो. शेतकरी येतो विचारतो की काय टाकलं, ते म्हणतो कुठं काय सांगा. सवय त्याला सांगायची. तो कधी खरं बोलत नाही शेतकऱ्याला. आहे ना? बरोबर ना? हा, आपला महाराष्ट्रात ही खासियत आहे. ओके, तर ऍक्च्युली मला काय सांगायचं, तुम्ही हे सांगायला सुरुवात करा मी काय वापरतो. बरोबर? लोक ऑटोमॅटिकली ठरवतील. कारण लोकांना खर्च पण कमी करायचा आहे, उत्पादन पण वाढवायचं आहे आणि शेतमालाला चांगला दर पण द्यायचा आहे. हे मिशन घेऊन जायला तुम्ही रेडी आहात? तुम्ही रेडी आहात? येस. पहिल्यांदा आपण बघूया माती म्हणजे काय. का मला असं वाटतं की आपण मातीची नाळ तोडली आहे. बरोबर? मातीचं नातं तोडलंय. आज आपल्या शहरातली सुशिक्षित आई सुद्धा सांगते, बेटा बाहेर निघालाय ना चप्पल घालून जा. बरोबर? खेळून आला का पहिले हात धुवू सॅनिटायझर पण. आणि त्याच आईचं पोरगं रोज हॉस्पिटलमध्ये असतं. पण आमचा शेतकरी बांधावर बसतो, दुपारच्या न्यारीला मस्तपैकी कांदा मांडीवर फोडतो, चेंबर खाली जाऊन हात धुतो, असा हात पुसतो. सॅनिटायझरवर काय नसतं, त्याला कुठलाच आजार नाही. का तर त्याचं नातं कशा बरोबर आहे? माती बरोबर आहे. आणि मातीत जे उगवून येतं ना ते आपण खातो, त्याने आपण जगतो. शेवटी कुठे जाणार आहे आपण? मातीमध्ये. माती बरोबरचं नातं ज्याचं संपलं त्याच्या सगळ्याच गोष्टी संपल्या. पण आजकालची जी माती आहे ना ती त्या क्वालिटीची राहिलेली नाहीये. जर तुम्ही पाहिलं ना आता लास्ट ह्याला आजोबांच्या काळात ज्यावेळेस लहान असताना मी जायचो, लागलं ना रक्त जरी यायला लागलं तरी तिथले आजोबा माती काढायचे, जरा चाळायची असेल ती माती तिथं लागायची. त्या मातीमध्ये दम होता. आज उन्हाळा पडलाय, वळवाचा पाऊस जर सुरू झाला तर वास येतो की नाही? काय म्हणतात त्याला? मातीचा सुगंध. आजपर्यंत जगात असा कुठला आहे का स्मेल तो प्रत्येक प्राणी मात्राला आवडतो. आज जे आपण स्प्रे काढतो ते स्प्रे काही लोकांना आवडतात, काही लोक म्हणतात दारू पिऊन आलाय. काही लोक म्हणतात मला स्मेलची अलर्जी आहे, लगेच शिंका सुरू होतात, अलर्जिक रायनायटिस आहे ना. पण त्या स्मेलची अलर्जी कोणाला आहे का? किडे पण नसतात, बरोबर, प्राणी पण नसतात, पक्षी पण गायला लागतात. आणि आपल्याला तर तो वास हवासा वाटतो. काय वाटतो? तो मातीचा वास काय येत असेल? त्या मातीमध्ये ज्या वेळेस तुम्ही ड्राय असते ना माती, त्यावेळेस एक ऍक्टिनोमायसिट्स नावाचा सूक्ष्म जीव आहे. तो सुप्त अवस्थेमध्ये पडून असतो. ज्या वेळेस त्याला पाण्याचा स्पर्श होतो की तो लगेच ऍक्टिव्हेट होतो, आणि ऍक्टिव्हेट झाला की काय होतो? त्याचा वास येतो. मग ती माती मृत आहे का जिवंत आहे? जिवंत माती आहे, बरोबर.
आज तुम्ही जे अन्न शिजवता गावाकडं, त्या चुलीला खालच्या बाजूला काय लावला जातो? मातीचा लेप लावला जातो. काय लावला जातो? भांड काढा म्हणून. एवढंच शिकवलंय आपल्याला, बरोबर? गॅसचा जाळ सगळीकडून लागतो, चुलीचा जाळ सगळीकडून लागत नाही. पण त्याला मातीचा जर तुम्ही लेप लावला ना, तर तो जाळ सगळीकडं इक्वल प्रमाणामध्ये लागतो. हे मातीचे गुणधर्म आहे. तुमचं घर, तुमची फरशी घरातली तुम्हाला सॅनिटाईज करावं लागते, रोज पुसावी लागते. झाडलं नाही तर त्याचा वास येतो. ह्या निसर्गाचा कधी वास आलाय का? का नाही आला? जिवंतपणा निसर्गामध्ये आहे. आपण निसर्गाचे पुत्र आहे, पण आपण निसर्गाला सोडून वेगळा संस्कार आपण मांडलाय. निसर्ग म्हणतो बघ तुझं तू भोग कर सगळ्या काय गोष्टी, बरोबर? मग मला सांगा, आपण लहानपणी मातीत खेळलोय की नाही? मातीचं नातं आहे की नाही? मला तर आठवतं मी मातीतच असायचं. आणि जे लोक मातीमध्ये बिनचप्पलचे फिरतात ना, त्या लोकांना कधी बीपी, पॅरालिसिस आणि अटॅक कधी येत नाही. कारण आर्थिक जे असतं ना, प्रॉपर पद्धतीचे आर्थिक पण आपल्याला मिळतं. ओके, तर मातीची नाळ कधी सुद्धा आपण तोडली नाही पाहिजे. ओके, कारण माती म्हणजे आपला आत्मा आहे. माती जर मेली तर आपण मेलो. मातीनं जर ठरवलं तुम्हाला पीक द्यायचंच नाही, तुम्ही काय खाणार? तुम्ही काय खाऊ शकत नाही. तर माती म्हणजे कोण आहे? आपला आत्मा आहे. या पृथ्वीवर दिसणारी जी माती आहे किंवा जी जमीन आहे, ही जमीन किती वर्षापूर्वीची जुनी आहे? 3 बिलियन इयर्स ओल्ड. तुमच्या नावानं जो सातबारा आहे, हा सातबारा ही जमीन तुम्हाला फक्त सांभाळायला दिली आहे, तुमची नाहीये. तुम्हाला कोणाकडून जरी मिळाले, तुम्ही जाताना दुसऱ्याला हँडओव्हर करून जायची, पण सांभाळत असताना तुम्हाला काही एक अधिकार नाही. पुढच्या पिढीला देताना ती घाण करून द्यायची. कारण आपण सगळेजण या पृथ्वीवर एक पर्यटक आहोत. आपण येणार आहोत आणि जाणार आहोत, बरोबर? आपण ती कशी सांभाळतो, कशी जपणूक करतोय? त्या मातीमध्ये कंटेंट काय काय आहे हे पण आपल्याला माहिती नाहीये. त्या मातीमध्ये हवा आहे, वाळू आहे, ह्युमस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पाणी आहे, ह्याचं पर्सेंटेज आहे. आज जर तुम्ही विचार केला तर अन्नधान्याचं उत्पादन थोडस कमी आला तर ज्वारीचा दर किती होता? आमच्याकडे तर 80 रुपये होता. तुमच्याकडे किती होता? पुण्यात आणखी 20 रुपये जास्त असेल. तुम्ही स्टँडर्ड ठिकाण राहता ना, बरोबर? ओके, जी ज्वारी खाणं, ज्वारीची भाकरी खाणं गरिबीचं लक्षण मानलं जायचं, चपाती खाणं श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं, ती ज्वारी किती रुपये झाली? बायको करताना सुद्धा अशी केली की तिला फक्त पोळ्या लागता येतात, चपात्या नाही. मग चुलीवरची भाकरी चांगली म्हणून धाब्यावर तो गाडी घेऊन जातो रोज शनिवार रविवार. चुलीवरची भाकरी कुठे मिळाली? आईच्या हाताची चव, बरोबर? त्याचं अन्नधान्याचं थोडस कमी आलं तर एवढी बोंबाबोंब झाली. तुम्ही विचार करा, 45 पर्यंत 40% जर अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं तर काय होईल? मारामार तयार होईल, अराजकता मागेल. काही लोक म्हणतील मला कशाची कमी नाही, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. अरे भरपूर पैसे आहेत तुझ्याकडं, पण गरिबाला माहितीये अन्न मिळणार आहे ते श्रीमंताकडेच मिळणार आहे. तो रात्री येणार एवढा मोठा रामपुरी घेऊन, पहिला तुला बोकस नाही. तर सगळ्यात बेकार भूक असते, बरोबर ना? त्यामुळे असं समजू नका आपल्याकडे भरपूर पैसे, आपल्याला कशाची गरज नाहीये. तुम्हाला माहितीये मध्यंतरीच्या काळात साठवलेले पैसे एक खोकला आला तरी 1.5 लाख घालवले. किती पण पैसे साठवा, नियती तुमच्या खिशातनं पैसे कसे काढून घेणार नाही ह्याचं कॅल्क्युलेशन ठरलेलं असतं. हॅलो, खाली हात आया है, खाली हात जाएगा.
1950 मध्ये 90% आज ज्या पद्धतीनं जर आपल्याला काही उपाययोजना करायला सुरुवात नाही केली तर 1950 मध्ये 90% ह्या पृथ्वीवरची फर्टाईल सॉइल म्हणजेच जे आज चांगल्या पद्धतीने आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा करते ही सॉइल डिग्रेड होणार जशी माझी झाली 17 एकर. त्याच्यामध्ये फक्त मत्स्य शेती होती. ते सगळं माती काढून टाकायची, उकरायची, ते तळं बांधायचं, मासे सोडायचे, तेवढी शेती होती. बाकी काय होत नाही त्याच्यात आता. ओके, मग अशा पद्धतीने झाले तर काय होऊ शकतं? करा बरं कल्पना. तुम्ही ज्या पोराला म्हणता की माझा बबडिया, माझी बबडी, तुझ्यासाठी मी काहीतरी करून ठेवलंय, घर घेऊन ठेवलंय, शेती घेऊन ठेवली, सोन्यासाठी एक मंगळसूत्र करण्यासाठी सोनं घेऊन ठेवलंय, काय पॉलिसी काढून ठेवली, त्या बबड्याची अवस्था काय होईल? हॅलो, खरं का खोटं? केला पाहिजे की नाही विचारायचं? सिरियसली विचार करणं गरजेचं आहे की? तुम्हाला असं वाटतं मला काय होतंय, मी करण्यामुळे काय होईल? बरंच काय होऊ शकतं. ह्या जगामध्ये आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी क्रांती केली ना त्या लोकांनी समाजाला सांगत बसलेल्या दूर केले आणि करायला सुरुवात झाली, सगळ्या जगाने त्यांना फॉलो केलं. खरं का खोटं? होऊ शकतं. तुमच्यामध्ये तो स्पार्क येण्यासाठी फक्त एक डिसिजन, एक क्लिक तुमच्यामध्ये जर झालं तर खूप मोठं रिव्हॉल्युशन येऊ शकतं. पण ते तुम्ही ठरवलं तर, तुम्ही नाही ठरवलं तर नाही. आय एम गेटिंग पॉइंट? ओके. सॉइल दिली तर आपण पण मरू शकतो, बरोबर ना? मग तुम्ही बघा, आपल्याला पृथ्वी कशी पाहिजे? आता फक्त 2 ते 3 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलंय. पुण्याचं तापमान किती झालंय? 43. अजून काहीच नाही. थोडं थांबा, अजून तुमची एसी बंद पडायची. 45-46 नंतर तुमची एसी बंद पडतात माहिती आहे. नागपूरला एसी चालत नाही, कूलर चालतो. आज काय कंडिशन आहे? आज दुबईमध्ये पाऊस पडतोय, जिथं पाऊस पडायला पाहिजे तिथं पाऊस पडत नाहीये. नथिंग इज परमनंट इन द वर्ल्ड. ह्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणायचं. आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंग मुळे आज तुमची जी शेती आहे त्या शेतीवर सुद्धा भयंकर वाईट पद्धतीने परिणाम पडतोय. खरं का खोटं? आणि ते तुम्ही टाळू शकता का? नाही टाळू शकत. ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक फर्म अशा पद्धतीची कोणती तरी परमनंट उपाययोजना करणं गरजेचं आहे. असं वाटतंय तुम्हाला? हॅलो, येस. मग काय करायला पाहिजे? सुरुवात आपण इथून करूया. काय करायला पाहिजे? आपण काय करू शकतो? आपल्या हातात काय? जर आपण विचारात घेतलं ना तर तुम्ही अलीकडे बघत असाल की आपल्या मातीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता कमी झाली. पूर्वीच्या काळी एक पाऊस पडायचा 4 महिन्यांच्या मध्ये. तो एक पाऊस पडल्यानंतर 2 पिकं घेतली जायची, खरीप आणि रब्बी. एका 4 महिन्याच्या पावसावर 2 पिकं घेतली जायची. खरं का खोटं? त्यानंतर लिफ्ट इरिगेशन आलं. लिफ्ट इरिगेशन मध्ये आपण काय करायला लागलो? 15 दिवसाला किंवा एका महिन्याला आपण चेंबर खोलायला लागलो, बरोबर? त्यानंतर माणसाला वाटलं की नाही, आता आपण पावसावर डिपेंड राहायचं नाही. पाऊस कधी येईल त्यावेळेस येईल. त्यानं स्प्रिंकलर सिस्टीम आणली, कृत्रिम पाऊस पडायला सुरुवात केली, बरोबर? त्यानंतर माणूस आणखीन आडवा झाला. तो मला कधीतरी नाही, त्याने ड्रीपच अंतरली आणि म्हणला रोज पडलं पाहिजे. कसं? टबुक टबुक टबुक. त्या मातीवर काहीतरी परिणाम झाला असेल का नाही असेल? तुम्ही रोज आंघोळ करता? तुम्ही उत्तर नाही दिलं तर नाही करत. करता ना? किती वेळ अंग भिजवता? 5 मिनिटं. काय काय लोकांना जरा जास्त पाण्यात बसायची आवड असते, 10 मिनिटं कपडा. ओके. दिवसभर जर तुम्हाला कपडे काढून बॅगमध्ये बुडवून ठेवलं तर
काय होईल? बॉडी सडून जा, बरोबर. मग माती पण जिवंत आहे, आपण पण जिवंत आहे, बरोबर. जी निसर्गाने आधी सोय करून ठेवली, 4 महिनेच माती भिजायची, ती तुम्ही सोय काय केली? रोज भिजवायची. ह्या आतापर्यंत ह्या जगामध्ये जेवढे काय प्रॉब्लेम आहेत ना, तेवढे सगळे प्रॉब्लेम शिकलेल्या लोकांच्या मुळे आहेत. खरं का खोटं? माझे आजी आजोबा शिकलेले नव्हते, पण कधी सुद्धा त्यांची कुठली गणित चुकली नाही. त्यांना जेवढं नॉलेज होतं तेवढं आज कोणालाही नॉलेज. आम्हाला सुद्धा आम्ही आकाशात बघितलं की आजी आमची सांगायची किती वाजले, आम्हाला बी कळत नाही आजी नेमकी कुठे बघत होती. रात्री दिवसानी, बरोबर. म्हणजे शहाणा कोण आहे सर? अहो गणितात PhD झालेल्या माणसाला स्वतःच्या घराचं क्षेत्रफळ 8 हेक्टर काढता येत नाही, ही भारतीय शिक्षणाची शोकांतिका आहे. मी शिक्षणाच्या विरोधात नाहीये, मी शिक्षण पद्धतीच्या विरोधात आहे. डिग्री मिळाली तुम्हाला, मान्य आहे मला, इम्प्लिमेंट कुठे केली? इन्फॉर्मेशन मिळणं वेगळं आहे, नॉलेज मिळणं वेगळं आहे. खरं का खोटं? बरोबर ना? आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज होतं ओरिजिनल शेतकऱ्याला. त्याला निसर्गाचं ज्ञान होतं, त्याला पिकाचं बघितलं की कळायचं काय कमी पडलंय, माती घेतली की त्याला कळायचं मातीत काय बदल व्हायला लागले, पाणी पाजायचं का नाही पाजायचं, या सगळ्या गोष्टी तो बघत होता.